नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या प्रवासावर नजर टाकणार आहोत. तो प्रवास आहे भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा. म्हणजे स्वातंत्र्यानंतर अक्षरशः शून्यापासून सुरुवात करून आजची शिक्षण व्यवस्था कशी उभी राहिली हे आपण समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया एका आकड्याने. हा आकडा ऐकून त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज येईल. 1947 साली म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी भारतातला साक्षरता दर होता फक्त 17%. कल्पना करून बघा, 100 पैकी फक्त 17 लोकांना लिहिता वाचता येत होतं. एका नव्या देशाला इथून सुरुवात करायची होती. मग साहजिकच प्रश्न उभा राहिला की एक नवं राष्ट्र आपल्या करोडो लोकांना अगदी मुळापासून म्हणजे अक्षर ओळखीपासून कसं शिकवणार. याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा सगळा प्रवास आहे, ज्यातून आपली आजची शिक्षण व्यवस्था उभी राहिली. तर या प्रवासाचा आपला रोडमॅप कसा असेल? सगळ्यात आधी आपण 1947 ची परिस्थिती बघू. मग प्राथमिक शिक्षणाचा पाया कसा घातला गेला ते पाहू. त्यानंतर संपूर्ण शिक्षण प्रणालीला आकार देणाऱ्या आयोगांबद्दल बोलू. मग उच्च शिक्षणाची व्यवस्था कशी झाली आणि शेवटी ह्या सगळ्याला चालवणाऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्था कोणत्या आहेत याचा आढावा घेऊ. तर पुन्हा एकदा त्या सुरुवातीच्या काळात जाऊया. स्वतंत्र भारताच्या सरकारसमोर डोंगरा एवढी आव्हानं होती, पण यातलं एक मूलभूत आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे देशातल्या नागरिकांना शिक्षण देणं. कारण हे स्पष्ट होतं की जोपर्यंत समाज शिकत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणं शक्यच नव्हतं. मग सरकारने या प्रचंड मोठ्या आव्हानाला हात कसा घातला? सुरुवात केली ती अगदी मुळापासून, म्हणजेच प्राथमिक शिक्षणापासून. पाहूया नेमकं काय काय केलं गेलं. यातली एक खूप मोठी आणि महत्त्वाची योजना होती ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. या योजनेचा उद्देश एकदम साधा होता. प्रत्येक प्राथमिक शाळेला किमान भौतिक सुविधा देणं. म्हणजे शाळेला कमीत कमी 2 वर्गखोल्या, 2 शिक्षक आणि शिकवण्यासाठी लागणारं साहित्य जसे की फळा, नकाशे, छोटीशी लायब्ररी हे सगळं उपलब्ध करून देणं. यानंतर आला जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच DPEP. याचा फोकस फक्त मुलांना शाळेत नाव घालायला लावणं नव्हतं, तर ते शाळेत टिकले पाहिजेत यावर होता. शाळा गळतीचं प्रमाण कमी करणं हे याचं मुख्य उद्दिष्ट होतं. आणि विशेषतः मुली आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर यात जास्त भर दिला गेला. आता या सगळ्या प्रयत्नांना आणखी ताकद दिली ती मध्यान्ह भोजन योजनेने, म्हणजे शाळेत मिळणाऱ्या दुपारच्या जेवणाने. ह्या योजनेमुळे गरीब घरातल्या मुलांना शाळेत येण्यासाठी एक खूप मोठं कारण मिळालं. याचा दुहेरी फायदा झाला. मुलांचं पोषण सुधारलं आणि शाळेतली त्यांची हजेरीसुद्धा वाढली. एकीकडे प्राथमिक शिक्षणाचा पाया रचण्याचं काम सुरू होतंच, पण त्याचवेळी सरकारसमोर एक दुसरं मोठं आव्हान होतं. ते म्हणजे संपूर्ण देशासाठी एक समान शैक्षणिक आराखडा तयार करणं. कारण तेव्हा प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या शिक्षण पद्धती होत्या, त्यात एक सूत्रता आणणं गरजेचं होतं. हे मोठं काम उचललं भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या शिक्षण तज्ज्ञांचे वेगवेगळे आयोग नेमले गेले. या आयोगांवर जबाबदारी होती ती भारताच्या भविष्यातील शिक्षण प्रणालीचा एक पक्का आराखडा तयार करण्याची. ही कालरेषा आपल्याला हे धोरण कसं टप्प्याटप्प्याने विकसित झालं ते दाखवते. बघा, सुरुवात झाली 1948च्या डॉक्टर राधाकृष्णन आयोगापासून, ज्यांनी उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. मग 1952 मध्ये आला मुदालियर आयोग, ज्यांनी माध्यमिक शिक्षणाचा विचार केला. आणि शेवटी 1964च्या कोठारी आयोगाने या सगळ्याला एकत्र करून एक सर्वसमावेशक शिक्षण धोरण तयार केलं. आणि याच आयोगांच्या शिफारशींमधून आपल्याला आजची 10+2+3 ही शिक्षण पद्धत मिळाली, जी कोठारी आयोगाने सुचवली होती. यामुळे झालं काय, तर संपूर्ण देशात शालेय आणि कॉलेजच्या शिक्षणात एक समानता आली. विद्यार्थ्यांसाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणं सोपं झालं. ठीक आहे, शालेय शिक्षणाचा पाया तर रचला गेला. आता पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा होता उच्च शिक्षणाचा. चला आता बघूया की विद्यापीठ स्तरावर शिक्षणाची व्यवस्था कशी लावली गेली. इथली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना, ज्याला आपण UGC म्हणतो. देशातल्या सगळ्या विद्यापीठांना सरकारी अनुदान देणं, त्यांच्या कामात समन्वय साधणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवणं ही UGCची मुख्य जबाबदारी ठरली. UGCच्या कामामुळे देशभरातल्या विद्यापीठांना एक दिशा मिळाली. म्हणजे नवीन विद्यापीठं उभी करण्यापासून ते संशोधनाला प्रोत्साहन देण्यापर्यंत सगळं काही UGCच्या माध्यमातून होऊ लागलं.
इतकंच नाही तर दूरदर्शनवर कंट्रीवाईड क्लासरूमसारखे शैक्षणिक कार्यक्रमसुद्धा UGCनेच सुरू केले. आता बघा, धोरणं बनली, आराखडे तयार झाले, पण हे सगळं प्रत्यक्षात कोण आणणार? ही एवढी मोठी शिक्षण व्यवस्था रोजच्या रोज चालवण्यासाठी काही संस्थांची गरज होती. चला, आता या शिक्षण व्यवस्थेच्या खऱ्या आधारस्तंभांबद्दल जाणून घेऊया. सगळ्यात आधी येते NCERT, म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. ही राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे. अभ्यासक्रम कसा असावा, पुस्तकं कशी असावीत, याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांना सल्ला देण्याचं मुख्य काम NCERT करते. आता NCERTच्याच धर्तीवर प्रत्येक राज्यात SCERT म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची स्थापना झाली. राष्ट्रीय धोरणं राज्याच्या गरजेनुसार लागू करणं, शिक्षकांना ट्रेनिंग देणं आणि राज्याचा अभ्यासक्रम तयार करणं ही कामं SCERT करते. महाराष्ट्रात तर आपल्या सगळ्यांची ओळख आहे बालभारतीशी. शाळेची पुस्तकं तयार करण्याचं आणि ती छापण्याचं काम ही संस्था करते. महत्वाचं म्हणजे बालभारती तब्बल 8 वेगवेगळ्या भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित करते. आणि हो, मुलांमध्ये लोकप्रिय असलेलं किशोर मासिकसुद्धा बालभारतीच प्रकाशित करते. आणि शेवटी शालेय शिक्षणातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वी आणि 12वीच्या परीक्षा. ह्या परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र शिक्षण मंडळं म्हणजेच बोर्ड स्थापन करण्यात आले, जसं की आपलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. ह्या बोर्डांमुळे परीक्षा पद्धतीत एक समानता आली. तर 17% साक्षरतेपासून सुरू झालेला हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. भारताने शिक्षण क्षेत्रात खूप मोठी मजल मारली आहे, यात शंका नाही. पण आव्हानं अजून संपलेली नाहीत. आजच्या या डिजिटल युगात आपली शिक्षण व्यवस्था भविष्यासाठी कितपत तयार आहे? आज तिच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.